सर्वांना नमस्कार. अमर मानसी लव्ह स्टोरीचे 5 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अमरने ऑर्डर केलेलं जेवण खाऊन कचरा डायनिंग टेबलवर टाकला. मानसीने ते सगळं आवरलं आणि तिला त्याचा राग आला. आता पुढे सगळं आवरून मानसीने पाणी पिलं. आताही तिनं जेवण केलं नाही. अमरने मात्र एका शब्दानं तिची चौकशी केली नाही. तू जेवलीस की नाही याची सुद्धा. बायको म्हणून नाही, पण निदान माणुसकी म्हणून तरी. पण त्यानं तिची काहीच विचारपूस केली नाही. दोघेच होते घरात, पण त्याला ती दिसतच नव्हती. आणि ती पुन्हा बेडरूममध्ये गेली. टेबल लॅम्पजवळ अमरचा फोटो होता. तिचं लक्ष त्या फोटोकडे गेलं आणि ती एकटक त्या फोटोकडे बघत राहिली. तिच्याही नकळत तिने तो फोटो हातात घेतला. एवढे दिवस झालं तो फोटो तिथेच होता, पण तिचं लक्ष गेलं नव्हतं त्याच्याकडे. पण आज तिला त्याचा राग आला होता आणि आताही त्याचाच फोटो समोर होता. मानसीची नजर आता त्या फोटोवरून शांतपणे फिरत होती आणि अचानक तिने तो फोटो तिथंच पालथा टाकला, तिला दिसू नये म्हणून. असं करून ती तिच्या भावना हृदयाच्या आत दाबून ठेवत होती. शेवटी ती सुद्धा एक तरुणी होती, पत्नी होती. तिचंही मन होतं, भावना होत्या. जगाला दाखवण्यासाठी खोटं खोटं हसू तोंडावर ठेवून मुखवटा लावल्यासारखा ती वावरत होती. पण कधीतरी तिलाही वाटायचं की आपलंही आयुष्य चार चौघींसारखं असावं. श्रीमंत नवरा नसला तरी चालेल, पण त्यानं कौतुक करावं. लाखो रुपयांचं गिफ्ट नको, 10च रुपयांचा का असेल, पण तिच्यासाठी गजरा आणावा. कामावरून आल्यावर तिचा दिवस कसा गेला याची चौकशी करावी. ती घरी आहे म्हटल्यावर दिवसातून 2-3 वेळा तरी फोन यावा तिच्या काळजीने. त्यानं जेवण करताना तू जेवलीस का एवढं तरी म्हणावं. बस इतकीच तिची अपेक्षा होती. पण ईश्वर तिची ही तुटपुंजी अपेक्षासुद्धा पूर्ण करणार नव्हता. त्यानं तर जणू तिच्याकडे पाठच फिरवली होती. या बाबतीत तिचं नशीब थोडं खराब होतं. मानसी असाच विचार करत खिडकीतून बाहेर बघत होती. राजलक्ष्मी अजूनही आली नव्हती घरी. मानसी तिचीच वाट बघत होती. आता तेच तिचं काम होतं, सासू सासऱ्यांची सेवा करणं. पण या सेवेचं पुण्य तिला मिळावं असं विकास आणि राजलक्ष्मी रोज देवाकडे प्रार्थना करायचे. मग रात्री उशिरा राजलक्ष्मी घरी आली आणि विकासही आला. राजलक्ष्मीनं विचारलं, अमर आला का गं? तो जेवला का? असं विचारून राजलक्ष्मी मानसीच्या मनाचा अंदाज घेत होती. आणि मानसी थोडी नाक फुगून म्हणाली, जेवले ना, अगदी टचून, पोटभर. राजलक्ष्मी म्हणाली, का गं काय झालं? मानसी म्हणाली, काही नाही आई, तुम्ही दमला असाल ना, मी तुमचे पाय चेपून देऊ? राजलक्ष्मी म्हणाली, नको गं, तूही दमली असशील. आणि तू जेवलीस का? मानसी खोटं खोटंच म्हणाली, हो मी जेवले, आणि मी दमायला कुठं बाहेर जाते, चला तुम्ही आराम करा. आता मानसी राजलक्ष्मीचे पाय चेपून देत होती आणि तिथे अमर आला. खरं तर तो राजलक्ष्मीच्या काळजीपोटी आला होता. त्यानं मानसीला पाहिलं आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला, आई किती उशीर, इतका वेळ तुला काय गरज आहे बाहेर थांबण्याची? ती म्हणाली, अरे मंदिर जरा लांब होतं. अमर म्हणाला, पण तुला काय गरज आहे का मंदिरात जाण्याची? राजलक्ष्मी मानसीकडे बघत म्हणाली, माझ्या सुनेसाठी गेले होते नवस मागायला, की तिचं सुख तिच्या पदरात टाक म्हणून. हेच देवाला सांगायला गेले होते. आणि आता हे ऐकून अमर शांत राहिला आणि झोपायला गेला. मनात म्हणाला, जे शक्य नाही ते का मागत आहे आई देवाकडे, काय माहीत. मग दुसऱ्या दिवशी अमर ऑफिसला गेला. आज विशेष खुश होता तो. खूपच रुबाबदार दिसत होता सुटाबुटात. बहुतेक आज आलिशाला भेटायची इच्छा होती त्याची हॉटेलमध्ये. तो निघाला तेव्हा मानसी फुलं आणायला गेली होती. तिनंही निळी सिल्क साडी घातली होती. ती सुद्धा खूप सुंदर दिसत होती. मानसी घाईघाईत आत जात होती आणि अमर शिट्टी वाजवत बाहेर जात होता. आणि झालं, अमरची मानसीला जोरात धडक बसली. सगळी फुलं तिच्या हातातून खाली पडली आणि मानसी पुन्हा चिडली. ती त्याला न पाहताच फुलं वेचत म्हणाली, नीट बघून पण चालता येत नाही का? सारखं सारखं का धडकावं माणसानं? आणि अमर तिची ती तंतन ऐकून म्हणाला, काय म्हणालीस? पुन्हा बोल. ती म्हणाली, काही नाही. तो म्हणाला, मी ऐकलंय सगळं. ती म्हणाली, मग तरी का प्रश्न विचारला पुन्हा? तो म्हणाला, प्रश्नाचं उत्तर प्रश्न नसतं. ती म्हणाली, प्रश्नाचं उत्तर नीट हवं असेल तर त्यासाठी प्रश्नसुद्धा नीटच हवा. आणि उत्तर माहीत असूनही जो प्रश्न विचारला जातो तो प्रश्न नसतो. आणि आता हे सगळं ऐकून अमर चक्रावला आणि मनात म्हणाला, एवढं मोठं लेक्चर, ओ गॉड. आणि पुढे म्हणाला, हे मी तुलाही म्हणू शकतो की तुला नीट बघून चालता येत नाही का? मानसी म्हणाली, सारखं सारखं कोण धडकतं?
तो म्हणाला, ही पहिलीच वेळ आहे. ती म्हणाली, त्या दिवशी रांगोळी कोणी विस्कटली माझी? साधं सॉरीसुद्धा म्हणायचे मॅनर्सही नाहीत. मानसीसुद्धा रणरागिणी होती. ती तिची चूक नसताना का ऐकून घेईल? तो खिशात हात घालून तिला जाब विचारत म्हणाला, रस्त्यात कोण रांगोळी काढतं? ती म्हणाली, मग बेडरूममध्ये काढतात का? आणि आता अमरला तिचा खूप राग आला. काय बोलावं हे समजेना, पण तो शांत झाला. कारण त्याला आज मूड खराब करून घ्यायचा नव्हता. मात्र मनातून तो खूप चिडला होता तिच्यावर. रुबाबदार दिसत होता तो, कारण आज आलिशाला भेटायचं होतं आणि त्याला त्याचा मूड खराब करून घ्यायचा नव्हता. आणि तो पुटपुटला, मी पण कशाला कोणाच्या नादी लागतोय, माझाच मूड जायचा. आणि पुन्हा टाय त्यानं व्यवस्थित केला स्वतःचा. त्यानं तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि तिनंही त्याला भाव दिला नाही. तो तिच्या समोरून निघून गेला. आणि कंपनीमध्ये आलिशाही खूप खुश होती. ती सगळ्यांना पेढे वाटत होती. तिला खुश पाहून अमर मित्राला म्हणाला, इतकी का खुश आहे रे ही? काय झालंय? आणि तिची एक मैत्रीण म्हणाली, तुला माहीत नाही? अरे तिचं लग्न जमलं आहे. आणि हे ऐकून अमरला धक्काच बसला. तो आलिशाकडे गेला, तिला एका कोपऱ्यात ओढली. आलिशा त्याला हसून म्हणाली, अमर घे ना पेढा, तूही तोंड गोड कर. अरे माझं लग्न ठरलं आहे, मुलगा खूप छान आहे, इंजिनियर आहे. अमरला मात्र तिचा खूप राग येत होता. तो तिला म्हणाला, तू असं कसं करू शकतेस? असं म्हणून त्यानं तिच्या हाताला जोरात पकडलं. आणि रागात तिला म्हणाला, हाऊ डेअर यू चीट मी? आलिशा तू असं का करतेस? आलिशा त्याच्या हातून हात सोडवून घेत म्हणाली, म्हणजे तुझं लग्न झालं, तुझी बायको तुझ्या घरी आहे, तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे, मग मलाही माझ्या आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. माझी आई माझ्या मागे लागली आहे. आई सतत आजारी असते. तिला माझं लग्न पाहायचं आहे. तिला तिच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. तो म्हणाला, आलिशा ती माझी कोणी नाही, मी तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. ती मला आवडत नाही, किती वेळा सांगू? ती म्हणाली, तू खोटंही बोलू शकतोस. घरी तू तिच्याशी कसा वागतोस हे मला काय माहीत. कदाचित तुला माझ्याशी संबंध ठेवायचे असतील आणि तिच्याशीही, म्हणून तू माझ्याशी खोटं बोलतोस. तो भार चक्रावला तिच्या या संशयाने आणि म्हणाला, मग मी तयार आहे ना तुझ्याशी लग्न करायला, चल आत्ता लग्न करू. ती म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करून तुझी दुसरी बायको होऊ का? त्यापेक्षा कोणाची तरी पहिली बायको व्हायला मला आवडेल. तो म्हणाला, आलिशा तुला मला विसरणं शक्य आहे का? आणि आता ती थोडी गप्प झाली. ती तिच्या भावना लपवत नजर चोरून म्हणाली, हो शक्य आहे, का नाही शक्य? तो म्हणाला, इकडे माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की तू मला खरंच विसरशील. ती म्हणाली, अमर प्रॅक्टिकली वागायला शिक जरा, इमोशनल नको होऊस. तो म्हणाला, आलिशा तू कधीपासून इतकी प्रॅक्टिकल झालीस गं? आलिशा म्हणाली, तू लग्न केल्यापासून. तो म्हणाला, तुला माहीत आहे हे लग्न मी माझ्या मनापासून केलं नाही. ती म्हणाली, अमर हा एक अपघात आहे, तुझ्या आईने केलेली तुझ्यावर जबरदस्ती आहे, हे सगळं माहीत आहे मला. किती वेळा तेच ते ऐकू? आणि मला मान्यही आहे सगळं, बट व्हॉट नेक्स्ट? पण अंतिम सत्य हेच आहे की तुला एक बायको आहे, ती तुझ्या घरात आहे आणि हे सत्य तूही नाकारू शकत नाहीस, बरोबर? आता अमरला काहीच बोलता येईना. त्याला तर खूप त्रास होत होता आलिशाच्या या निर्णयाचा. आलिशा म्हणाली, येत्या काही दिवसातच माझं लग्न आहे. अमर आता तरी तू मला विसरून गेलेलं बरं आणि पुन्हा मला भेटायला येऊ नकोस, कारण याचा परिणाम माझ्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो. आणि आता अमर दिवसभर टेन्शनमध्ये होता. न खाता पिता आणि कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श न केलेला अमर आज खूप दारू पिला. रात्रीसुद्धा तो घरी फार उशीर आला, फार टेन्शनमध्ये. आणि आलिशानं राजलक्ष्मीला फोन केला. तिने तिला सगळं सांगितलं. राजलक्ष्मीने आलिशाला आशीर्वाद देत आभार मानले तिचे, कारण आलिशानं हे सगळं राजलक्ष्मीच्या सांगण्यावरूनच केलं होतं. आणि आलिशा म्हणाली, फक्त अमरला सांभाळा, त्याचा राग खूप वाईट आहे. राजलक्ष्मी म्हणाली, तू नको काळजी करूस, मला तुझी काळजी कळते. आणि अमर लटपटत घरी आला. राजलक्ष्मीने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, पण अमरने तिला अंगाला हातही लावू दिला नाही आणि रागात म्हणाला, दूर हो, तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. तू माझी आई नाही, वैरी आहेस. का म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला आलो काय माहीत. आणि अमरचं बोलणं राजलक्ष्मीच्या जीवाला लागलं. तिने अंथरूण पकडलं.
विकाससुद्धा बाहेरगावी होता. मानसीला काळजी वाटू लागली आणि दुसऱ्या दिवशी अमरने एका मंदिरात लग्नाची सगळी तयारी केली. त्याला काहीही आणि कशीही करून आलिशाला बायको करायची होती. तो ठार वेडा झाला होता तिच्यासाठी आणि आलिशा नेहमीप्रमाणे कंपनीत जायला निघाली होती. ती रिक्षाची वाट बघत होती. अचानक अमर तेथे आला. त्याने तिच्या हाताला जोरात पकडलं. जबरदस्तीनं गाडीत बसवली. आलिशा म्हणाली, अमर, हे तू काय करतोयस? अमर म्हणाला, तेच करतोय जे फार पूर्वी करायला हवं होतं, पण आता मी ती चूक करणार नाही. आता आणखीन उशीर करायला नको. आलिशा घाबरत म्हणाली, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू अमर? अमर म्हणाला, ते कळेलच तुला. त्यानं गाडीचा गिअर बदलला. त्याच्या डोळ्यात आता वेगळाच करारी भाव दिसत होता. त्यानं काहीतरी पक्कं ठरवलं होतं असं तिला वाटलं. आता त्याची गाडी एका मंदिरासमोर थांबली. तो खाली उतरला. तिचा दरवाजा उघडून तिलाही खाली घेतलं आणि तिला मंदिरात घेऊन गेला. तिथली सगळी लग्नाची तयारी पाहून आलिशा हादरली. आता काय करणार? अमरने तर तिच्याशी लग्नाचा घाटच घातला होता. किती बरं झालं असतं जर अशी परिस्थिती नसती आली तर हसत हसत आलिशानं त्याच्याशी लग्न केलं असतं. त्याच्याशी लग्न व्हावं हीच तर स्वप्न पाहत होती ती. पण आता तिचं ते स्वप्न सत्य होण्याच्या मार्गावर होतं, पण आलिशा ते स्वतः नाकारत होती. कदाचित तिचं मानसीचं मागच्या जन्मीचं ऋण फेडायचं बाकी असेल. तेच आलिशा या जन्मात फेडत होती. अमर, तू वेडा आहेस का? असं करू नकोस. तुझं लग्न झालं आहे, ती म्हणाली. अमर म्हणाला, हो, मी वेडा आहे आणि आता या वेडेपणात मी काय करून बसेल हे मी नाही सांगू शकत. बघ माझ्या डोळ्यात. काय दिसतं तुला? आता या डोळ्यात फक्त तुला मिळवण्याची जिद्द आहे. आलिशा आता फार घाबरली होती. तो तिला म्हणाला, मंदिराच्या पाठीमागे रूम आहे. तू तिथे जाऊन चेंज करतेस का याच कपड्यावर लग्न करणार आहेस? तूच ठरव. आणि आलिशा गुपचूप ते कपडे घेऊन त्या रूममध्ये गेली. सोबत अमरसुद्धा होताच. रूमच्या बाहेर थांबला. आलिशा नववधूच्या वेशात बाहेर आली. तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. तिचं हेच रूप पाहायची त्याची केव्हापासूनची इच्छा होती. आता दोघेही लग्नासाठी उभे राहिले. अमरने हार घेतला आणि तिच्या हातात दिला. दुसरा हार स्वतःच्या हातात घेतला. मंगलाष्टिका सुरू झाल्या. आलिशा मात्र घाबरून सारखी रस्त्याकडे पाहत होती आणि इतक्यात मंदिराच्या बाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबली आणि आलिशाचा जीव भांड्यात पडला आणि अमरच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.